विठ्ठलाई 11 ठाणेवाडी या संघाची. आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज राजू. ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकाल ANP लाईव्हच्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी या टीमचे पुरस्कर्ते संघ मालक बाबासो आलेकर साहेब देखील सामना घर बसल्या एन्जॉय करतायत. ऑफिसला आहेत ते आणि नक्कीच तिथून ते सामना एन्जॉय करतात युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण की आधारस्तंभ आहेत सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे बाबासो आलेकर. धावसंख्या आपण पाहू शकाल 23-23. धावसंख्या आहे 23. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. बंटीची थोडीशी महागडी गोलंदाजी आपण पाहिली. तब्बल 16 धावा खर्च केल्या बंटीने. स्ट्रायकिंगला फलंदाज कृष्णा आहे. बाहुबली रणमशीन संघनायक ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी या टीमचे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आपण पाहिला आणि राजूने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील चांगली सुरुवात. पहिले 2 चेंडू अचूक लाईन अचूक टप्प्यावरती हाताळलेत आणि एकही मोठा फटका आला नाहीये नक्कीच राजूच्या गोलंदाजीवरती या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा होती आणि नक्कीच येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 23. राईट मोर द विकेट राजू. फुल टॉस चेंडू आहे अलॉंग द कार्पेट. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ सीमारेषेवरती आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 24-24. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हाफ ट्रॅकर आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल बंटी नेट टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज सागरचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का 24 या धावसंख्येवरती. फलंदाज सागर बॅक टू द पविलियन. नवीन फलंदाज महेश आहेत आणि महेश आणि कृष्णा ही जोडी आहे आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25-25.
सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय महेशच्या बॅट मधून. विकेट स्विचिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विकेट किपरने केली चूक आणि 22च्या स्वरूपात मिळते एक धाव या चेंडूवरती. परेश महाजन सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि गोकुल पाटील सर आहेत हे दोन ऑफिशियल पंच आणि थर्ड अंपायर आपण पाहू शकाल नक्की स्वप्नील पाटील सर आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 30. षटक क्रमांक हे चौथं सुरू आहे. करंज एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल कारण की यादीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 64 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. यावेळी फटका चांगला आहे लॉफ्टेड इट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. बाहुबली षटकार येतोय बाहुबली कृष्णाच्या बॅट मधून. आणि हा झेल झालाय ड्रॉप. विकेट किपर करतोय का हा प्रश्न पडलाय. एसट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल प्रेम आहेत कोटकर बॉईज या टीमचे MSD परंतु प्रेमने चूक केली आहे. यादी देखील एक चेंडू सोडला होता आणि हा झेल फार महत्वाचा झेल सोडलाय कृष्णाचा. बंटी देखील थोडेसे नाराज आहेत कारण की बंटीला माहिती आहे कृष्णाच्या विकेटचं महत्व. गोलंदाजी करण खूप चांगली करतोय परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत. कृष्णा स्ट्राइक इनला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत बंटी आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई छेरन. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम नक्कीच करतोय कृष्णा कारण की झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावलाय. अजून एक चांगला स्ट्रोक आहे परंतु मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पुन्हा एकदा झालाय झेल ड्रॉप. राजूने प्रयत्न खूप चांगले केले होते झेल पर्यंत पोहोचले देखील होते कारण की लॉंग ऑफ वरून ते मिड ऑफला आले होते झेल पकडण्यासाठी आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4444. 15 चेंडू आणि 32 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय कृष्णा. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका तो बजावतोय आपल्या संघासाठी. झेल ड्रॉप झाल्यानंतर नक्कीच आक्रमक रूप धारण केलाय कृष्णाने. वैयक्तिक खेळतोय 32 या धावसंख्येवरती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि अपील आउट केली होती आणि येतोय हा डॉट बॉल. गोलंदाज आहेत प्रेम या अंतिम षटकामध्ये. या पुढील सामना असेल स्वरा फायटर्स आणि श्री सुखाई देवी या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकाल आमचं हे मुख्य व्यासपीठ. राऊंड विकेट पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट आता मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झालाय बाद. महेश बॅक टू द पवेलियन.
धावसंख्या आहे 44 धावा 44 ने बॅट्समन नंदकुमार आहेत. टॉप ए क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल फाईन लेगला कोणती चूक होत नाहीये. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. संगनायक सरसेनापती कृष्णा बॅक टू द पवेलियन. अन्य बॅट्समन आहे नितीन. सातत्याने विकेट गमावलेत. या षटकामध्ये प्रेमने उल्लेखनीय कामगिरी केली. हे स्लोगोरचं षटक आहे ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचे षटक म्हटलं जातं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी आणि आता झाली चूक. शॉट फाईन लेगला आणि फलंदाज होईल बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. या षटकामध्ये ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी या संघाने अजून एक विकेट गमावलाय. फलंदाज नितीन धावबादच्या स्वरूपात बाद. केंबुर्नेवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. गोकुळ पाटील सर आहेत भिवंडीचे एक नामवंत पंच आणि त्यांचा इशारा येतोय वाईट चेंडू. धावसंख्या आहे धावफलकावरती 46. डान्सिंग डाऊन द विकेट. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. फलंदाज सुरेश बॅक टू द पवेलियन. सागर येत आहेत नवीन फलंदाज अंतिम चेंडू खेळण्यासाठी. क्या बात आहे. बॅकपुलर स्क्वेअर कट क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये कव्हर पॉइंटला. चांगले क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी. फलंदाज झालाय बाद. शेवटच्या षटकामध्ये प्रेमने अप्रतिम गोलंदाजी केली. कौतुकास्पद कामगिरी केली आहे प्रेमने या अंतिम षटकामध्ये. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 47. अवघ्या 3 धावा खर्च केल्या या अंतिम षटकामध्ये आणि धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलं गोलंदाज प्रेमने. टॉस आपण करूया. स्वरा फायटर्स आणि श्री सुकाई देवी 11 या दोन टीम मध्ये हा सामना असेल.
ही विनंती असेल स्वरा फायटर्स संघाचा संगणक आपण या, कारण की इथे आदरणीय शंकरजी भावकर साहेब इथे उपस्थित आहेत, जे स्वतः संघ नायक देखील आहेत आणि संघ मालक देखील आहेत, श्री सुकाई देवी 11 या टीमचे. 12:18 इनिंग सुरू होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे विनंती असेल फलंदाज पाठवा आपण आणि फिल्डिंग लावून घ्या कृष्णा. 12:18 इनिंग सुरू होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि स्वरा फायटर संघ आपण या टॉस साठी राज कस्तुरे सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. महेश बोबडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. स्वरा फायटर्स आणि श्री सुखाई 11 केंबुर्नेवाडी या दोन संघांमध्ये हा सामना असेल आणि महेश बोबडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 5 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे धावा 48 कोटकर बॉईज या संघाला. यस आपण टॉस करतोय महेश बोबडे यांच्या शुभ हस्ते. सामना क्रमांक 4 असेल आजच्या या दिवसातील. या सामना सुरू करायचा आहे. 48 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज सागर आणि स्ट्राइक इनला फलंदाज आहे राजू. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, स्टान्स देखील बदलला होता आणि मिळते एक धाव या चेंडूवरती 22च्या स्वरूपामध्ये. 12:19 इनिंग सुरू झालेली आहे. पंच आम्ही टाइम देखील सेट केलाय कृष्णा सर, त्यामुळे 20 मिनिटांचा वेळ असेल 5 षटकांसाठी. संदीपजी साबळे साहेबांचा संघ स्वरा फायटर्स या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. यावेळी फटका चांगला आहे. बिग हिट लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालेला गगनचुंबी गगनभेदी. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. संख्या आहे 7. षटकार लगावलाय अनिकेतने. संघनायक आहे बंटी या नावाने सुपरजीत संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये सॉफ्टने खेळले आणि मिळते फक्त एकच धाव. सेन्सिबल बॅटिंग अनिकेत करतायत. संघनायक आहेत आणि त्याला माहिती आहे 48 धाव बनवायचे आहेत या मैदानावरती. दुपारच्या सत्रामध्ये हे लक्ष्य माफक असू शकतं, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे छोटं किंवा मोठं नसतं. नक्कीच बॅकफुल स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आपण पाहिला गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 12. 12 धावफलकावरती आहे. चोख प्रत्युत्तर दिलंय या सामन्यामध्ये अनिकेत आणि राजूने. ठाणोबा विठ्ठलाई 11 या संघाला, कारण की 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. फुल टॉस चेंडू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरला आणि एक धाव मिळते या चेंडूवरती. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 13. आणि फेकी खराब झाली. धावा आणि धावा मिळतील चेंडूवरती. धावबाची संधी पुन्हा एकदा
गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज कोटकर बॉईज गावडी या संघाला. योगेश येतोय नवीन गोलंदाज. धावसंख्या आहे 15. कमबॅक करावं लागेल ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी या संघाला. समर्थ आलेकर आणि बाबासो आलेकर यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला कोटकर बंधू यांचा हा संघ आहे. कोटकर बॉईज. पहिला चेंडू अचूक लाईन वरती आपण पाहिला आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. अशीच गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगले केले होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. SCL चौकार. धावसंख्या आहे 19. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव या चेंडूवरती. गोकुल पाटील सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि धावसंख्या आहे 20. 28 धावांची अजूनही गरज आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल अप्रतिम. हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. संगनायक अनिकेत बॅक टू द पवेलियन. विकेट मिळवली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. लाऊड अपील करतायत आणि पंच तटस्थ आहेत. कोणताही निर्णय येत नाहीये. परेश महाजन सर आहेत आणि 1 धाव झाली पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 21 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. चौकारानंतर योगेशने चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर सागरने महागडी गोलंदाजी केली. तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बॅट्समन राजू बीट झाले आणि येतोय हा डॉट बॉल आणि अवघ्या
6 धावेंचं हे षटक हाताळलंय आणि या मॅच मध्ये योगेशने कमबॅक करून दिलंय ठाणोबा विठ्ठलाई 11 या संघाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज कोटकर बॉयज या टीमला. बाहेर चौकार. सो मॅचची धावसंख्या आहे 25-25. फुल टॉस क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. मिड विकेट सीमा रेषेवरती फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. सुभाष बॅक टू द पवेलियन. मिळते अवांतर धावन. धावसंख्या 26-26. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे कोटकर बॉयज या संघाने. अजूनही 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लीग स्पर्धा आहे आणि त्यामुळे प्रत्येक संघ 6 सामने खेळणार आहे लीग मध्ये. त्यामधून जास्तीत जास्त सामने जिंकावे लागतील. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. स्लाइस केलंय. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मिळतील चेंडूवरती 2 धावा. करंगी थर्डमॅन शॉट फाईन लेग शॉर्ट लेग त्यानंतर पॉइंट हे असे क्षेत्र आहेत. जर इथून चेंडू निसटला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो. आणि या चेंडूवरती नक्कीच 2 धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी. धावसंख्या आहे 28-28. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 28 आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. क्लीन बॉल. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. अमर बॅक टू द पवेलियन.
सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय समीर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यष्ट्यांच्या पाठीमागे मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 12 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 19 धावांची अजूनही गरज आहे कोटकर बॉईज या संघाला. फटका चांगला आपण पाहतोय आणि पाहावं लागेल काय घडलंय मैदानावरती. चौकार की षटकार? षटकार. चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन. खूप आधीच पुढे धावत गेले, त्यानंतर पाठीमागे आले, झेल पकडला आणि स्वतःचा बॉडी बॅलन्स गमावला आणि त्यानंतर सीमा रेषेच्या बाहेर ते आले आणि षटकार आलाय. धावसंख्या आहे 35. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू आहे, फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 36 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. ऑन साइड ला स्लॉक स्वीप. क्या बात है. अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती क्षेत्ररक्षक होते सागर. 100% एफर्ट, 100% प्रयत्न केलेत आणि प्रयत्नांना मिळतं यश. आपल्या संघासाठी या नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. अशीच फिल्डिंग करावी लागेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल हरीशला. बघा 4 मिनिटांचा वेळ आहे फक्त. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन ला. खराब क्षेत्ररक्षण. जणू का या फटकेचे चटके लागलेत. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. महेश होते लॉंगॉनला आणि त्यांना बीट करून चौकार येतोय. क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. या मॅच मध्ये ट्विस्ट. सलामीचा फलंदाज राजू. बॅक टू द पवेलियन. चेंडू आणि 6 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. 7 चेंडू आणि 6 धाव बनवायचे आहेत कोटकर बॉईज या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे कारण की समीकरण सोपं झालंय. 7 चेंडू आणि 6 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती झेल पकडला आणि स्वतःचा बॉडी बॅलन्स गमावला, त्यामुळे षटकार आला. त्या 6 धावा नक्कीच महागात पडतील ठाणोबा विठ्ठलाई 11 या संघाला. न्यू बॅट्समन येतोय प्रेम. ज्या प्रेमने अंतिम षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. जेन्युइन ऑलराऊंडर आहे प्रेम.
येतोय बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा मिस्टॅमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा झालेत कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती 3 धावा आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज कोटकर बॉईज या संघाला. डिफेंड करण्यासाठी आणि स्ट्रायकिंगला फलंदाज प्रेम आहे. सहा चेंडू आणि 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कोटकर बॉईज या संघाला. हाफ ट्रॅकर हा चेंडू आपण पाहिला, अतिरिक्त बाउन्स घेतलं. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. येथे हा डॉट बॉल. 5 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. बॅट्समन बीट, कीपर बीट, शॉट फाईन लेगला बीट करून नशिबाचा हा चौकार येतोय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे कोटकर बॉईज या संघाने. अभिनंदन कोटकर बॉईज या संघाचं. हार्ड लक. ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी या टीमचं लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि स्वरा फायटर्स या संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि श्री सुकाई देवी 11 या टीमला विनंती असेल आपले फलंदाज आपण पाठवायचे आहेत, कारण की 12:42 सामना सुरू होईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे राजू. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. राजू या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.